गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. मी दिव्यांग साधना संघ महाराष्ट्र राज्याध्यक्ष. गेल्या 12 दिवसापासून आमचं उपोषण चालू आहे की आमच्या मागण्यांच्या संदर्भाने ग्रामपंचायतीपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा माझा प्रश्न आहे. कारण मी ह्या प्रश्नावर राज्याध्यक्ष. काय आपल्या नेमक्या मागण्या आहे? म्हणजे नेमक्या आमची मागणी अशी आहे की दिव्यांगांना एकही प्रतिनिधी 28 वर्षापासून विधान परिषद ग्रामपंचायतीपर्यंत कोणत्याही सभागृहात प्रतिनिधी नसल्यामुळे दिव्यांगांना कोणत्याही सवलती मिळत नाही. त्या क्षणी आमची प्रमुख मागणी आहे की आमचा हक्काचा एक 12 आमदारांपैकी एक आमदार असावा, हा दिव्यांग प्रतिनिधी असावा. ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यामध्ये दिव्यांगांना शासनाने विविध विभागाचे कर्ज 150 कोटी रुपये माफ करण्यासाठी शासनाकडे पैसे नाही आहेत आणि शेतकऱ्यांना आता 4थ्या वेळेस 20,000 कोटी रुपये माफ करण्याची तयारी शासन दाखवत आहे. हे आमचं दुर्भाग्य आहे. ते आमचे माफ करावे. त्याच पद्धतीने लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आली, परंतु लाडका दिव्यांग भाऊ बहीण कुठं गेलेत हे शासनाला आम्हाला विचारायचं आहे. त्याच पद्धतीने दिव्यांगांना कोणत्याही घरकुल योजनेमध्ये पंतप्रधान मोदी साहेबांचे आदेश आहेत की दिव्यांगांना प्राधान्य द्यावं, परंतु कोणतेही ग्रामपंचायत दिव्यांगांना प्राधान्य देत नाही. प्रामुख्याने मी पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील ग्रामपंचायतीचा उल्लेख करू इच्छितो. त्याच पद्धतीने जळगाव शहर महानगरपालिकेने गेल्या 7-8 वर्षापासून नागरिकांचे फॉर्म भरून घेतले घरकुलासाठी, परंतु त्यासाठी कोणतीही जागा निश्चित केली नाही. त्यामुळे आमची एक मागणी आहे की जळगाव महानगरपालिकेला स्वतःच्या पैशाने घरं बांधता येत नसतील तर आमच्या संघटनेला सहभागात घेऊन आम्हाला एक 5 एकर जागा त्यांनी द्यावी. किती शासनाने नमूद केले की 5% आरक्षण दिव्यांगांना दिलं पाहिजे, तर आमचं 5% आरक्षणाची जागा आम्हाला त्यांनी द्यावी विनामूल्य. ही प्रामुख्याने मागणी आहे. त्याच पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे आमच्या NOC आलेल्या काही तहसीलदार कार्यालयांच्या जागेंचे NOC आले आहेत, त्याच्यात त्वरित आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावेत. त्याच पद्धतीने सर, आपण इथं किती दिवस बसलेलं, इथं कोणी आलं का तुम्हाला भेटायला? आम्हाला इथे भेटायला कारकून येतात, नायक तहसीलदार येतात. आमचा प्रश्न हा जिल्हाधिकारी महोदयांचा आहे